जय भीम मंडळी, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर। तुम्ही पाहत आहात चॅनल ऑल इन वन मिसेस बोरकर। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे हंडी मटण। हे बघा, आता आपण हे मटण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मॅरिनेशन करून ठेवूया। मॅरिनेशन करायसाठी घेतलेला आहे मी 1 कप दही, तिखट, मीठ, हळद आणि अद्रक लसणाचा पेस्ट। आता आपण सगळ्यात आधी याला अद्रक लसणाचा पेस्ट मिक्स करूया। आणि हे बघा, तिखट, हळद आणि मीठ आणि यात टाकायचं आपल्याला 1 कप दही, आंबट दही। आणि याला आपण छान प्रकारे असं मॅरिनेशन छान हे मॅरिनेशन झालेलं आहे आपलं। आणि हे आता आपण 2 तासाकरिता फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे। हे बघा मंडळी, आता आपण आपले कांदे भाजून घेत आहे। आपल्याला मसाल्यासाठी मसाला तयार करायचा आहे। हे कांदे थोडे हलके ब्राऊन झालेले आहे, याला आणखी थोडे ब्राऊन होऊ द्यायचे आहे। हे बघा, आमचे कांदे खूप छान इथे भाजून झालेले आहे। यावर टाकणार आहे मी थोडं आणखी जिरं। याला सुद्धा परतून घ्यायचं आहे, जास्त जळू द्यायचं नाही। हे बघा, छान असे कांदे आपले भाजून झालेले आहे। याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता मसाल्यासाठी घेतलेले आहे मी थोडे शेंगदाणे, थोडेसे तांदूळ आणि थोडी चण्याची डाळ। याला सुद्धा आपण भाजून घ्यायचे। जळायला नको। हे बघा, या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे गरम मसाल्यामध्ये घेतलेले आहे मी 4 मोठी विलायची आणि थोडी कलमी आणि हे काळे मिरे आणि थोडं खोबरं। याला सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे मसाल्यांसाठी। हे बघा, आता आपला हा मसाला सुद्धा झालेला आहे। आता मी गॅस बंद करून देते आणि हा सुद्धा मसाला आपण यात एकत्रित करून घ्यायचा आहे। हा एकत्रित आपण मसाला केलेला आहे। याला आपण पाटा आणि गोटा यावर बारीक करणार आहोत। आपण घेतलेला आहे 1 गाठा लसूण छिलून घेतलेला आहे आणि अद्रक आणि यात थोडा सांबार। आता हे दोन्ही मसाले आपल्याला पिसायचे आहे, बारीक करायचे आहे। अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा।
थोडं बघा असं अद्रक लसूण आणि सांबाराचा पेस्ट झालेला आहे. आता हा सुद्धा पेस्ट आपल्याला टाकायचा आहे यामध्ये. असं परतवत राहायचं आहे, जळू द्यायचं नाही. मसाला जळला की भाजीचा टेस्ट बिघडतो. बघा आपण हिरोती, हळद आणि मीठ एकत्रित केलेलं आहे, टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण थोडे घेऊ, 1 टमाटर आपल्याला याला परतून घेऊ. तो कमी करायचा. या पद्धतीने. आणि हे जे वाटणाचं पाणी आहे, मसाल्याचं पाणी, हे आपण यामध्ये घालून घेऊया. हे बघा या पद्धतीने हा मसाला एकजीव झालेला आहे. खूप छान असा टाकणार आहे मी वाघमारे मटन मसाला, माझा आवडता मसाला. मग आपण ही बकऱ्याची मटण आहे, मग अशी आपण मॅरिनेट करून ठेवली होती. हे बघा किती छान झालेली आहे. आता ही आपण या मसाल्यामध्ये टाकायची आहे. मटण आपण उकडलेले नाही आहे. आता याला थोडं 5 मिनिट झाकून ठेवायचं. हे बघा किती छान शिजत आहे हंडी मटण आपलं. आता यात आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि याला शिजू द्यायचं. ही बघा ही झालेली आहे आमची हंडी मटण. ही झालेली आहे आमची हंडी मटण. वरून थोडासा सांबार टाकून घेऊया. ही बघा या प्रकारे तयार झालेली आहे. चुलीवरून उतरविल्यानंतरही ही बघा कशी उकळी येते ह्या भाजीला. कारण की हंडी गरम असते, लवकर थंडी होत नाही. हे बघा असा या प्रकारे दिसते हंडी मटण. आणि हे बघा हे माझे साहेब आणि मी साहेबासाठी स्पेशल हंडी मटण बनविलेलं आहे. हे बघा आम्ही खूप छान प्रकारे ताट वाढलेली आहे मंडळी. तुम्ही पण या जेवायला. आणि आमची गावठाण रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.